वेलकम स्टुडंट्स. आपण प्रॅक्टिस सेट 2.2 किंवा एक्सरसाइज 2.2 पाहतोय, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्यामध्ये आता शेवटचे दोन प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत, क्वेश्चन नंबर 5 आणि 6. आता आजचा जो टाईप आहे हा लॉगॅरिथमशी रिलेटेड टाईप आहे आणि त्यानंतर जो आहे तो पॉलिनॉमियलशी रिलेटेड असे हे टाईप्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघा, लॉग ऑफ 101 फाइंड द व्हॅल्यू ऑफ किंवा फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ log of 101 to the base e दिले होते त्यांनी, to the base e. Given that log of 10 to the base e, log of 10 equals 2.3026. मी तुम्हाला इव्हन मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की आपल्याला लॉग ऑफ 10 म्हणले की 1 आठवतं बघा. लॉग ऑफ 10 म्हणजे 1, कारण आपला बेस 10 असतो आणि इथं लॉग ऑफ 10 टू द बेस e असल्यामुळे ही व्हॅल्यू तुम्हाला 2.3026 अशी पाहायला मिळते. बरं, तुमचं फंक्शन काय आहे? लॉग ऑफ कोणतं तरी फंक्शन टू द बेस ई. त्याआधी एकदा परत जरा डेरिव्हेटिव्हचा एक पार्ट आधी सांगतो, लक्ष द्या. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इक्वल्स 1 अपॉन एक्स. हा फॉर्म्युला फक्त बेस ई असेल तर आहे, लक्षात ठेवा. फॉर डिफरंट बेसिस बेस चेंज फॉर्म्युला अप्लाय करायचा असतो. बेस चेंज फॉर्म्युला log of d by dx of log x equals 1 upon x कधी पण बेस e असेल तरच, आणि वेगळा कुठला बेस असेल तर बेस चेंज फॉर्म्युला अप्लाय करायचा, त्याला बेस e आणायचा आणि मगच डिफरन्शिएट करायचं. तर त्यासाठी बेस चेंज फॉर्म्युला सुद्धा एकदा लक्ष द्या. log of a to the base b equals log of a to the base e upon log of b to the base e. हा बेस चेंज फॉर्म्युला. बेस चेंज फॉर्म्युला आणखी एका प्रकारे तुम्हाला पाहता येतो, तो म्हणजे असं. तर log of a to the base b equals 1 upon log of b to the base a. हाही बेस चेंज फॉर्म्युलाच आहे. फक्त इथं काय माहिती का, बेस a करायचं ह्याच्यात जर बेस a केला ना आपण, हे बघा, log of a to the base a upon log of b to the base a. log of a to the base a चं 1 होऊन जातं हे 1, आणि खाली log of b to the base a शिल्लक राहतं. हाही बेस चेंज फॉर्म्युला आहे, हा बेस चेंज फॉर्म्युला आहे. आणि हा डेरिव्हेटिव्ह log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x कधी जर बेस e असेल तरच, अदरवाइज नाही. आणि जर वेगळे बेसेस असतील तर काय करायचं, बेस चेंज फॉर्म्युला अप्लाय करायचा. ठीक आहे, ज्यावेळेस सील त्यावेळी आपण बघूया, हे फक्त लक्षात ठेवा किंवा कुठं लिहून ठेवा. नाउ लेट्स कंटिन्यू. काय फंक्शन आहे बघा आपलं, लेट fx इक्वल्स कोणत्या तरी नंबरचा log टू द बेस e पाहिजे, आणि तो जो कोणता तरी नंबर आहे त्याला x म्हणायचं. log of x to the base e, but differentiating with respect to x, f dash x equals 1 upon x. let a ह्याचा जवळपासचा नंबर 100 आणि h म्हणजे पॉझिटिव्ह 1. h म्हणजे किती, पॉझिटिव्ह 1. मग आता तुमचा ह्याच्यातले टर्म्स तयार करायचे. सांगा, f of a plus h equals f of a plus h म्हणजे 100 plus 1 म्हणजे f of 101. मग f of 101 करता fx कडे बघायचं. fx म्हणजे log of x to the base e. मग f of 101 म्हणजे log of 101 to the base e. log of 101 to the base e जे तुम्हाला विचारलेलं असते, हा पार्ट करा. त्यानंतर आपल्याला पाहिजे f of a. f of a म्हणजे f of 100. आता f of 100 म्हणजे काय, इथं बघा, log of 100 to the base e. log of 100 to the base e. ह्याला 10 स्क्वेअर लिहायचं. 100 ला काय लिहायचं, 10 स्क्वेअर. त्यातला 2 पुढे आणायचं. 2 log of 10 to the base e equals 2 into bracket log of 10 to the base e ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली बघा, 2.3026. 2.3026. आणि आता मी इथं लिहितो फायनल आन्सर मल्टिप्लिकेशनचं, 52064 4.6052 हे झालं याचं मल्टी. f of a ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. आता f dash of a पाहिजे. काय पाहिजे, f dash of a. मग f dash of a करता इथं बघायचं. पहिले आधी f dash of a म्हणजे काय, तर 100 ते तर लिहूया आपण. a म्हणजे 100.
मग एफ डॅश ऑफ 100 म्हणजे काय, तर 1/100. 1/100 म्हणजे 0.01. हे झालं एफ डॅश ऑफ ए. मग खाली बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला, बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला, f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. आता f of a plus h म्हणजे काय इथं बघायचं, तर log of 101 to the base e is approximately equal to f of a, बघा f of a 4.6052 प्लस h म्हणजे 1 आहे, 1 h म्हणजे किती आहे 1, आणि f dash of a 0.0, 4.6052 as it is, प्लस ह्यांचं मल्टिप्लिकेशन 0.01. आता हे दोघे आहेत ना, हे इथे ऍड होतात, इथे इथे, म्हणजे फायनल ऍडिशन 4.6152. सो लॉग ऑफ 101 to the base e चे approximate value है 4.6152. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 52. Find the approximate value of log of 9.01 to the base e given that log of 3 अर्थात to the base e है, 9 बेस ला म्हणजे e च असतो, log of 3 to the base e 1.0986 अशी तुम्हाला व्हॅल्यू दिलेली. ठीक आहे, बट सेम मागच्या सारखा प्रॉब्लेम काही फरक नाही. लेट fx इक्वल्स log x to the base e, कोणत्या तरी नंबरचा log to the base e आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f dash x इक्वल्स log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. लेट a म्हणजे 9, हे बघा a म्हणजे 9 आणि h म्हणजे 0.01. एडिशन केली की एवढं यायला पाहिजे. आता f of a plus h म्हणजे f of 9 plus 0.01 म्हणजे 9.01 इक्वल्स f of 9.01 ची व्हॅल्यू काय झाली सांगा, fx म्हणजे log x, मग f of 9.01 म्हणजे log of 9.01 log of 9.01 to the base e, जे तुम्हाला विचारलेलं आहे. आता पुढे f of a म्हणजे f of 9 म्हणजे fx म्हणजे log x to the base e, मग f of 9 म्हणजे log of 9 to the base e. त्या 9 ला 3 चा स्क्वेअर लिहायचा आणि मग 2 log of 3 to the base e. इथे कंटिन्यू करतो मी, इक्वल्स 2 into log of 3 to the base e 1.0986 and आता मल्टिप्लिकेशन 2 6 are 12, 2 8 are 16, 17, 2 9 are 18 plus 1 19, 1 and 2 2.1972 हे झालं f of a. आता f dash of a पाहिजे आपल्याला, काय पाहिजे आपल्याला, f dash of a इथं, म्हणजे f dash of a म्हणजे कोण आहे सांगा आपल्याकडे, a म्हणजे 9 म्हणजे 1/9. आता राहू दे 1/9, पुढे जाऊन मल्टिप्लिकेशन काय करायचं, डिव्हिजन बघूया आपण. हे झालं 1/9. मग बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला, f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. सांगा f of a plus h म्हणजे काय, तर f of a plus h म्हणजे log of 9.01 to the base e is approximately equal to, सांगा f of a म्हणजे काय, तर इथे लिहिले बघा, f of a म्हणजे 2.1972 प्लस h म्हणजे किती आहे बघा 0.01 आणि अपॉन
की ऍक्च्युली हे इंटू एफ डॅश ऑफ ए मी डायरेक्ट लिहिणार होतो, असू दे एच लिहिला ना इंटू एफ डॅश ऑफ ए म्हणजे 1/9 एफ डॅश ऑफ म्हणजे मी अपॉन 9 मी डायरेक्ट लिहित होतो, बाकी नाही. ठीक आहे. इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2.1972 प्लस 0.01 अपॉन 9. आता हे कसं सोडवायचा प्रत्येकाचा प्रश्न आहे. काही जण हे डिव्हिजन आधी करून घेतील आणि मग दोघांची ऍडिशन, काही जण क्रॉस मल्टिप्लाय करतील. जे तुम्हाला पाहिजे ते करा. इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2.1972 प्लस, आता ह्याचं डिव्हिजनचा आन्सर 0 0 परत जरा डिवाइड होत नाही म्हणून 0. आता 10 झाले, 9 1 9 परत 1 म्हणजे 9 1 9 असं आता 1 1 1 1 येत जाणार आहे सारखं. ठीक आहे. ह्याचा डिव्हिजनचा आन्सर इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 4 डिजिट. हे झाले 3, हे झाले 8, हे झाले 9 आणि 1. फायनल आन्सर 2. log of 9.01 to the base e equals 2.1983. 2.1983 हे त्याचं फायनल आन्सर आहे. पहिला आन्सर फायनल कन्फर्म करू. 2.1983 बरोबर आहे, एक्झॅक्ट आन्सर. ओके, थर्ड क्वेश्चन. log of 1016 to the base 10 विचारलेलं का आता, to the base 10 आणि given that log of e to the base 10 चा आन्सर तुम्हाला दिले 0.4343. बघा आता पहिले फंक्शन बघ. लेट fx इक्वल्स log of x to the base 10. कोणत्या तरी नंबरचा लॉग विचारलाय, बेस 10 असताना विचारलाय. हे तुमचं fx काय सांगा, log of x to the base 10. मगाशी आपण काय लिहित नव्हतो तर log of x to the base e होतं ते, त्यामुळे लिहायची गरज नव्हती, ई बेस लिहायची गरज नव्हती. आता मात्र बेस 10 हे लिहिणं आवश्यक आहे. मग लगेच याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेताच येत नाही कारण बेस 10 आहे. मग fx इक्वल्स हे डेरिव्हेटिव्ह साठी बेस चेंज आहे, फंक्शन तुमचं हेच फक्त डेरिव्हेटिव्ह साठी चाललंय. log of x to the base e upon log of 10 to the base e. मी तुम्हाला मगाशी एक फॉर्म्युला असं दाखवलं, आठवतंय का बरं? log of a to the base b म्हणजे 1 upon log of b to the base a. हा फॉर्म्युला आता हा उलटा वापरा. 1 upon log of b to the base a म्हणजे log of a to the base b. हे बघा हे ना, हे 1 upon log of 10 to the base e म्हणजे log of e to the base 10 हे बघा ह्याला वर घेतलं into log x to the base e आहे. समोर वाटलं तर हे रिझन देऊन ठेवा. अजूनही fx च आहे बरं का, हे केवळ डेरिव्हेटिव्ह साठी झालं. मूळचं तुमचं fx इथंच आहे, लक्षात ठेवा. हे फंक्शन आहे आणि हे केवळ डेरिव्हेटिव्ह साठी झालं. आता log of e to the base 10 ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 0.4343 into log of x to the base e. आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायला काही अडचण नाही. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f dash x equals कोएफिशिएंट 0.4343 into log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x म्हणजे f dash x equals 0.4343 upon x. हे झालं f dash x. हे fx आणि हे f dash x. आतापर्यंत काय व्हायचं माहिती का, आपण fx लिहिलेलं पटकन खाली डेरिव्हेटिव्ह घेऊन रिकाम व्हायचं. त्यामुळे आता मध्ये इथं बेस चेंजचा पार्ट याच्यामध्ये बांधलेला आहे. आता आपलं a आणि h चं अझम्पशन नेहमीप्रमाणे a आणि h चं अझम्पशन लेट सांगा. a म्हणजे याच्या जवळपासचा नंबर 1000, मग h म्हणजे 16, h म्हणजे किती 16. बघा त्यांची ऍडिशन केली की तेवढे येतं का बघा 1016. मग आता f of a plus h म्हणजे f of ह्यांची ऍडिशन 1016. मग f of इथं बघायचं f of 1016 म्हणजे log of 1016 to the base 10. log of 1016 to the base 10 हे तुम्हाला विचारलेलं असतं. मग आता f of a plus h पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? f a plus h झालं, सॉरी
आता एफ ऑफ ए पाहिजे, ए प्लस एफ ऑफ ए ए. आता ए म्हणजे काय, तर ए म्हणजे 1000, एफ ऑफ 1000. मग फंक्शन बघा, लॉग ऑफ एफ एक्स म्हणजे लॉग एक्स, एफ ऑफ 1000 म्हणजे लॉग ऑफ 1000 टू द बेस 10. आता फक्त थोडी डायरेक्ट स्टेप करणार आहे बरं, किंवा लिहितो चला. हे बघा, ह्याला 10 क्यूब लिहायचं, ह्याला लॉग ऑफ 10 क्यूब टू द बेस 10. 3 पुढे आणले आणि लॉग ऑफ 10 टू द बेस 10 म्हणजे 1 असतात. म्हणजे थोडक्यात त्याचा आन्सर एफ ऑफ ए चा आन्सर काय मिळालं, 3 मिळालं, 3. आता आपल्याला एफ डॅश ऑफ ए पाहिजे, म्हणजे एफ डॅश ऑफ 1000, ए म्हणजे 1000. मग एफ डॅश ऑफ 1000 इकडे बघायचं, 0.4343 अपॉन 1000. 3 डिजिट आणखी डाव्या साईडला, 0.0004343. हे एफ डॅश ऑफ ए झालं. बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. बघा f of a किती आपल्याकडे, f of a plus h पहिले बघा, हे log of 1016 to the base 10 is approximately equal to f of a किती आहे 3 प्लस h किती आहे बघा आपल्याकडे, h 16 इंटू f डॅश ऑफ a किती आहे बघा आपल्याकडे, f डॅश ऑफ a 0.304343. 3 प्लस आता मल्टिप्लिकेशन बघा, 16 3 जा 48, 16 4 जा 64, 68, 16 3 जा 48, 48 plus 6 54, 16 4 जा 64, 64 plus 5 69, 16 0 जा 0, 0 plus 6 6, पुन्हा 16 0 जा 0 आणि 16 0 जा 0, 1 2 3 4 5 6 7 8 सॉरी 1 2 3 4 5 6 7 डिजिट, 1 2 3 4 5 6 7 इथे डेसिमल पॉइंट. आणि मग त्याच्यात ऍडिशन केली की फायनल आन्सर 3.00694888 हे त्याचं फायनल आन्सर आहे. आता या प्रॉब्लेमचं पुस्तकातलं आन्सर चुकलेलं आहे, टेक्स्ट बुकचं आन्सर. जरा पटकन बघा सगळ्यांनी, टेक्स्ट बुक मध्ये याचं जे आन्सर दिलेलं आहे 3.00 काहीतरी 006049 असं काहीतरी आन्सर दिलेलं आहे. कदाचित ते असं झालं असेल, प्रिंटिंग मिस्टेक. हे बघा, हे जे आहे 8 आहे म्हणून 9 केलं असेल, हा 49 झाला, हा 49 आणि तो 9 आहे त्याच्याऐवजी 0 प्रिंट झाला असेल, ही एक शक्यता आहे. पण एक साधा पर्याय लक्षात ठेवा. आता ह्याला चेक करायला काय करायचं, मुळात सांगा मला लॉग ऑफ 10616 टू द बेस 10 विचारले तुम्हाला, बेस 10. मग तुमच्या लॉग टेबल मध्ये बघायला मिळतच की लॉग ऑफ 1016 टू द बेस 10 डायरेक्ट तुमच्या लॉग टेबल मध्ये बघा आणि त्याचा आन्सर साधारण पहिले 4 डिजिट आहेत की माझ्याकडे, आपल्याकडे 4 डिजिट मध्ये मॅट्रिक्स असतो बरं का. त्यामुळे एवढंच बघायचं, हे पुढचं आपल्याला सापडणार नाहीये. त्यामुळे ह्याच्या आसपास तुम्हाला आन्सर मिळतं की नाही तुमच्या लॉग टेबल मध्ये चेक करू शकता तुम्ही. त्याला अगदी क्लोज असतं, व्हेरी क्लोज, किंवा जवळपास तेवढा पण नंबर असू शकतो. त्यामुळे पुस्तकातलं ह्याचा आन्सर चुकलेला आहे, पण आपलं 100% बरोबर. ओके, okay, now question number 6 first. काय दिलं आहे त्यांनी, find the approximate value of fx equals x cube minus 3x plus 5 at x equals 1.99. हे त्यातले सगळ्यात सोपे क्वेश्चन असतात, काही कटकट नसते, फार सोपं असतं. या फंक्शनची तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे x 1.99 असताना, म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला f of 1.99 पाहिजे. तुम्हाला f of 1.99 त्यांनी विचारलेलं आहे. x च्या जागी 1.99 सगळीकडे रिप्लेस करा आणि ते सगळं सिम्प्लिफाय करत या.
म्हणजे 1.99 चा क्यूब करा, त्याला 3 ने मल्टिप्लाय करा, डिफरन्स घ्या, +5 हे सोडवा आणि काय आन्सर ते सांगा, असं त्यांना म्हणायचं थोडक्यात. काय काय स्टेप्स करायच्या बघा आता सोल्युशन मध्ये. पहिल्यांदा फंक्शन आहे तसं लिहून घ्या. fx इक्वल्स x³ - 3x + 5. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f' इक्वल्स d/dx ऑफ x³ - 3x + 5. Therefore f' equals x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² minus 3 into bracket x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. आता याचे a आणि h चे अझम्पशन ह्याच्या जवळपासची अशी व्हॅल्यू अज्युम करा की तुम्हाला f ऑफ दॅट नंबर म्हणजे f ऑफ 2, f ऑफ 1 पटकन कॅल्क्युलेट करता येईल. मग ह्याला व्हेरी क्लोज कोण आहे सांगा या नंबरला, ह्याला तर तो 2 आहे. मग लेट a म्हणजे 2, मग h म्हणजे आता मागे यायला पाहिजे ना आपल्याला -0.01 आणि यांची ऍडिशन केली की 1.99 येते की चेक करा. ठीक आहे. therefore f ऑफ a plus h म्हणजे f ऑफ बघा a आणि h ची ऍडिशन करायला पाहिजे याची 2 आणि -0.01 ची ऍडिशन करा किती येते बघा, यांची ऍडिशन 1.99 येते. f ऑफ 1.99 हे तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. f ऑफ 1.99 आपल्याला त्यांनी विचारलं, त्यामुळे ह्याच्या पुढे काही जायचं नाही. ठीक आहे. आता f ऑफ a पाहिजे आपल्याला. a म्हणजे कोण 2, f ऑफ 2. मग इथं बघा फंक्शन कडे बघा, f ऑफ 2 पाहिजे. f ऑफ 2 2³ -3 into bracket 2 plus 5. 2 चा क्यूब 8, 3 2 चा 6 plus 5. हा डिफरन्स 2 plus 5 किती आले 7. म्हणजे f ऑफ a ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 7 मिळाली. आता f' ऑफ a पाहिजे आपल्याला. f' ऑफ a म्हणजे f' ऑफ 2 पाहिजे. a म्हणजे 2 आहे ना, मग इथं बघा 3 into bracket 2 square 3 into bracket 2 square minus 3. 2 square 4, 4 3 जा 12. 12 मधनं 3 गेले म्हणजे 9 राहिले. त्याला f' ऑफ a किती मिळालं 9. मग नेहमीप्रमाणे बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला f of a plus h is approximately equal to f of a plus h into f' of a. f of a plus h म्हणजेच f of 1.99. f of 1.99 is approximately equal to f of a 7 plus h म्हणजे -0.01 आहे बघा. h किती आहे -0.01 इंटू f' ऑफ a आपल्याला 9 मिळालं होतं बघा. 7 प्लस मायनस मायनस 0.09 मल्टिप्लिकेशन आणि मग फायनल आन्सर 0.09 मायनस केले की 6.91 हे त्याचं फायनल आन्सर असतं. f of 1.99 is approximately equal to 6.91. आता हे मात्र तुम्हाला डायरेक्ट तिथे नंबर मध्ये इथं 1.99 रिप्लेस करून कॅल्क्युलेटरचा वापर करून तुम्ही हे चेक करू शकता. 6.91 च्या आसपास आन्सर येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. fx equals x³ plus 5x² minus 7x plus 10 at x equals 1.12. पहिल्यांदा नेहमीप्रमाणे फंक्शन घेऊन घ्या. मग डिफरन्शिएटिंग with respect to x, f' equals d/dx of x³ plus 5x² minus 7x plus 10. f' equals x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² plus 5 to the 10x minus 7 कॉन्स्टंट चा 0. लेट a तिकडे बघा 1 आणि h पॉझिटिव्ह 0.12 यांची ऍडिशन तेवढी आहे पाहिजे. मग
एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे एफ ऑफ 1 प्लस 0.12 म्हणजेच एफ ऑफ 1.12 हे तुम्हाला त्यांनी विचारले या फंक्शनची व्हॅल्यू x 1.12 असताना किती म्हणजे एफ ऑफ 1.12 किती हे विचारलं. एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 1 फंक्शन कडे बघा फंक्शन कडे 1 क्यूब प्लस 5 इंटू ब्रॅकेट 1 स्क्वेअर मायनस 7 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 10 हे 1 प्लस 5 6 6 मधनं 7 गेले मायनस 1 प्लस 10 म्हणजे 9. एफ डॅश ऑफ ए म्हणजे एफ डॅश ऑफ 1 ए म्हणजे 1 इथं बघा 3 इंटू ब्रॅकेट 1 स्क्वेअर प्लस 10 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 7 एफ डॅश ऑफ 1 3 प्लस 10 मायनस 7 हा डिफरन्स 3 प्लस 3 6 म्हणजे एफ डॅश ऑफ 1 काय मिळालं तुम्हाला 6 मिळालं. बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. f of a plus h म्हणजे f of 1.12 is approximately equal to f of a म्हणजे 9 plus h 0.12 into f dash of a म्हणजे 6. 9 plus 12 6 is 72. Final answer 9.72 f of 1.12 equals 9.72. इथे आपला आता अप्रॉक्सिमेशन हा भाग इथे संपलेला आहे. हाऊ टू फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आणि यानंतर आता पुढे बघणार आहोत आपण रोल्स थेरम आणि असा काही पार्ट असेल तुम्हाला लॅग्रांगेज मीन व्हॅल्यू थेरम आणि रोल्स थेरम. सोपा आहे हा ऍक्च्युअली ग्राफशी रिलेटेड आहे आणि टँजंटच्या स्लोपशी संबंधित भाग आहे. टँजंटचा स्लोप कसा असतो आणि स्लोप 0 कधी असतो वगैरे वगैरे असा साधारण तो टाइप आहे. तर 2.2 सगळ्या एक्सरसाइज वहीमध्ये सोडवून ठेवा ॲज अर्ली ॲज पॉसिबल. मागचा भाग सारखा रिवाइज करत राहा. कुठलंही मिळेल ते पुस्तक घेऊन एमसीक्यूज सोडवत राहा. एमसीक्यूज वेळ मिळेल तेव्हा सोडवतो. ओके.